जय हरी माऊली जय हरी. बघा दुसऱ्यांदा जेवतोय, इथपर्यंत जेवण आलेलं आहे. वारकऱ्यांचा उत्साह आणि आग्रह मोडवतच नाही ना. मी फक्त बोललो, तोंडाला पाणी सुटलं, लगेच जिलबी हजर. मी म्हणलं भूक लागली, लगेच चपाती हजर, बटाटा मटकी हजर. एवढा जेवण म्हणून तुम्हाला सांगू. पण बघितली का तुम्ही पण जेवणाची सिस्टीम आमच्या चैतन्याला तर एवढी आवडली ना, एकदम असा भारावून गेला. तो अजून त्यांच्यावर गप्पा मारतोय त्या सिस्टीमवर. हा मग त्यांची सिस्टीमच तशी ना. आणि वारकऱ्यांचं म्हणजे कसं, सगळं जिथल्या तिथं, गडबड नाही, गोंधळ नाही, कसला कालवा नाही, कावा नाही, काही नाही, सगळं सिस्टमॅटिक असतं त्यांचं. हा तुम्हाला सांगतो, वारीमध्ये आला आणि वारकरी उपाशी राहिला असा एकही वारकरी मी आजपर्यंत बघितलेला नाहीये. कारण अख्ख्या पालखी सोहळा सिस्टीममध्ये असतो ना. आता तुमची पण वेळ झाली निरूपण ऐकायची. तुम्ही ऐका निरूपण, तोपर्यंत मी हाणतो 4-5 जिलेब्या. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या वारीमध्ये अनेकांनी आतापर्यंत जे जे अनुभव घेतले त्या अनुभवातून वेगवेगळ्या पद्धतीनं लोकांनी याचा विचार केला. आणि या दृष्टीने जर विचार केलाच तर वारीचं विविधांगी असं महत्व आपल्याला लक्षात आल्याशिवाय राहत नाही. एका अर्थाने तत्वज्ञान, एका अर्थाने भक्ती, एका अर्थाने योग, एका अर्थाने प्रपंच, या सर्वच दृष्टीने वारी ही मानवाचं जीवन घडवते. वारीमध्ये काय शिकायला मिळत नाही असं नाही. कोणतीही साधनं उपलब्ध नसताना आनंदानं कसं जगायचं हे जर कोणी शिकवत असेल तर ती फक्त वारी शिकवते. साधनं उपलब्ध बऱ्याच वेळेला नसतात. मानवी जीवनामध्ये सगळंच सगळ्यांना सगळ्याच वेळेला उपलब्ध होईल असं नाही. परंतु जे आहे त्याचा उपयोग करून जे नाही त्याची उणीव कशी भरून काढायची हे वारी शिकवते. जे मिळतं त्याच्यामध्ये समाधान मानून, जे मिळत नाही त्याच्याबद्दलची विवंचना न करता कसं जगायचं हे वारी शिकवते. वारी आपल्याला आपल्या जीवनाकडे बघायला जरी शिकवत असली तरी आहे नाहीचं एक उत्तम संतुलन साधून देणारी ही वारी आहे. आणि म्हणून 2 अर्थाने वारीचा विचार माणसाने आपल्या जीवनात अवश्य केला पाहिजे. एक तर वारी आपल्याला कुठे थांबायचं आणि कुठे पुढे जायचं हे शिकवते एक, आणि वारी काय हवं आणि काय नको हेही शिकवते. जे मिळतं त्याची उपयुक्तता काय आणि जे मिळत नाही त्याच्या त्यागाच्या भूमिका काय हे शिकवणारी फक्त वारी आहे. आणि ही वारी हे सगळे जे शिकवते ते संत वाङ्मयातून आपल्याला अभिव्यक्त होताना दिसतं. वारीचे अनुभव घेऊन संतांच्या मुखातून जे वाङ्मय निर्माण झालं त्या वाङ्मयातून समाज घडवला. आणि म्हणून या सगळ्या वाङ्मयाच्या मागे संतांचा सगळ्यात मोठा साधनेचा अनुभव कोणता असेल तर तो वारीचा आहे. ज्ञानेश्वर महाराज आळंदीहून निघतात, तुकाराम महाराज देहूहून निघतात, एकनाथ महाराज पैठणहून निघतात, गोरोबा काका तेरहून निघतात, मुक्ताबाई साहेब मुक्ताईनगरहून निघतात, सोपान काका सासवडून निघतात. ही सगळी मंडळी वेगवेगळ्या मार्गाने जरी येत असली तरी एका ठिकाणी येऊन थांबतात. आणि प्रत्येकाचा येण्याचा मार्ग जरी भिन्न असला तरी येण्याची अंतःकरणातली तळमळ आणि तिथे येण्यासाठी लागणारी साधनं याचा विचार मात्र वेगवेगळ्या पद्धतीनं केलेला आपल्याला पाहायला सापडतो. पण असं जरी असलं तरी सुद्धा संतांनी या सर्व मार्गावरून चालताना जीवनाचा मार्गच आपल्याला आखून दिलेला दिसतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांच्या 9व्या अध्यायातल्या एका ओवीचं इथे स्मरण करावंसं वाटतं. ज्ञानेश्वर महाराज 9व्या अध्यायामध्ये असं म्हणतात, आहा कटकटा ये वोखटे मृत्यूलोकीचे उफराटे, येथ अर्जुना जरी अवचटे जन्मलासी तू, तरी झडझडोनी वहिला निघ, ये भक्तीची ये वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझे. ही भक्तीची वाट ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला दाखवून दिली. ती वाट म्हणजेच वारी आहे. उलट्या असणाऱ्या प्रपंचामध्ये जन्माला येणारा प्रत्येक जीव सुलट्या मार्गाने जाईल असं नाही, परंतु भक्ती मार्गाने निघालेला तो जीव परमात्म चरणापर्यंत नक्की जाईल याची शाश्वती ज्ञानेश्वर महाराज या ओवीमधून आपल्याला देतात. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी दाखवलेली ही भक्तीची वाट म्हणजेच ही वारी आहे. या वाटेने समाज जर जाईल तर ज्ञानेश्वर महाराजांचंच पसायदान लवकरात लवकर प्रकट झाल्याशिवाय राहणार नाही असाही विश्वास या निमित्तानं व्यक्त करण्याचा मोह मला होतो आहे. आणि या दृष्टीनं प्रत्येकाच्या जीवनात येणारी ही वारी माणसांनी, वारकऱ्यांनी, भाविक भक्तांनी किंवा चिकित्सकांनी अंतर्मुख होऊन बघितली पाहिजे. आणि त्याच्यापासून प्राप्त होणारा विचार हा जीवनाच्या परिपूर्णतेकरता विचारात घेतला पाहिजे. आणि त्यानेच आपलं जीवन पूर्ण आणि लोकोपयोगी, समाजोपयोगी बनवलं पाहिजे. असाच एकूण बोध या सर्व वारीतून
आणि संत वाङ्मयातून संत महात्मे आपल्याला देताना दिसतात. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा. आरसीए प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट या प्रश्न मंजुषेमध्ये मी सर्व वारकरी माऊलींसहित तुमचं हार्दिक स्वागत करतो. बघा माऊली, मी तुम्हाला प्रश्न विचारणार, ज्याला उत्तर येईल त्याने हात वर करायचा. माऊलींच्या मनात असेल त्याला तो पुढे बोलवेल आणि त्याला बक्षीस मिळेल, बरोबर. माझा पहिला प्रश्न असा आहे की पंढरपूरच्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांमध्ये माझा पहिला प्रश्न असा आहे, पंढरपूरला जे वारकरी जातात ते कुठले नित्याचे नियम आणि नित्यक्रम पूर्ण करून आपली वारी संपवतात? पंढरपूरला जे वारकरी जातात ते पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर काही नियम आहेत, वारीचे नित्यक्रम आहेत, ते पूर्ण करून आपली वारी संपवतात. माऊली, तुमचं नाव काय? बापूराव रामराव पांचाळ. कितवी वारी आहे? 39वी. 39वी. जोरदार टाळ्या वाजवा एकदम. आता मला सांगा, कुठले नित्यक्रम पूर्ण करून वारी संपवतात? दररोज मी ज्ञानेश्वरी पारायण करतो. नाही, पंढरपूरमध्ये पोहोचल्यानंतर दररोज चंद्रभागेचं स्नान, नगर प्रदक्षिणा, नामदेवराचे दर्शन आणि दररोज कीर्तन ऐकतो आणि कीर्तन ऐकून काल्याचे कीर्तन करून घरी जातो. सर्व वारकऱ्यांचा मी नियम विचारला होता आणि यांनी सांगितलेलं आहे, सगळ्यात पहिल्यांदा चंद्रभागा स्नान, मग नामदेव पायरीचं दर्शन, मग नगर प्रदक्षिणा, मग कळसाचं दर्शन करून मी घरी जातो. म्हणजे काला होतो आणि काला झाल्यानंतर मी घरी जातो. आणि हे उत्तर बरोबर आहे. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आणि माऊलीला मिळतंय आरसीएफ कडून एक आकर्षक बक्षीस. माझा दुसरा प्रश्न आहे, आषाढी वारी पंढरपूरमध्ये पोहोचते ती तिथी कोणती? माऊली, तुमचं नाव सांगा. काळबा शंकरराव शिंदे ढाकणीकर. आणि कितवी वारी आहे? माझी असणारी पायी वारी 15वी आहे आणि आषाढी डायरेक्ट म्हणलं तर 40वी वारी. 40वी वारी आहे. जोरदार टाळ्या वाजवा ना. माझा प्रश्न होता, आषाढी वारी पंढरपूरमध्ये पोहोचते ती तिथी कोणती? दशमीच्या दिवशी स्नान पाहिजे, एकादशीला नगर प्रदक्षिणा, नगर प्रदक्षिणा नामदेव पायरीचं दर्शन, पांडुरंगाचं दर्शन घेऊन द्वादशीचं असणारं भोजन असणार तिथे सोडायचं. आपण ज्या दिवशी पोहोचते ती तिथी दशमी, नवमी, दशमीच्या दिवशी स्नान आहे. परत एकदा विचार करा आणि उत्तर द्या. नवमी ज्या दिवशी आषाढी वारी पंढरपूरमध्ये पोहोचते, आपण आधी पोहोचतो ते नाही, अष्टमीला ज्या दिवशी अख्खी वारी पोहोचते. अष्टमीला रिंगण होते आणि नवमीला असणार, नवमीला पोहोचते. या माऊलीने उत्तर दिलं होतं नवमी, दशमी, मग एकादशी. ते उत्तर चुकलेलं आहे. आपण दुसऱ्या माऊलीला बोलूया. या माऊली आहे इथे. तुमचं नाव काय? गोविंदराव संभाजीराव कदम. आणि कितवी वारी? वारी 20वी. 20वी वारी आहे त्यांची. असं सांगतात बघा, आमच्यासारखा बोलला 26वी वारी आहे. पण कुठल्याही वारकऱ्याला कितीही वाऱ्या केल्या तरी मी परवा म्हणालो तसं, मिळालं म्हणून हुरळून जायचं नाही, नाही मिळालं म्हणून दुःख करायचं नाही. बोला पुंडलिक पंढरीनाथ भगवान की जय. बरं, आषाढी वारी पंढरपूरमध्ये पोहोचते ती तिथी कोणती सांगा? आषाढ शुद्ध दशमी. याने उत्तर दिलंय आषाढ शुद्ध दशमी आणि हे उत्तर बरोबर आहे. ज्ञानोबा तुकाराम. आणि माऊलीला मिळतंय आरसीएफ कडून एक आकर्षक बक्षीस. आरसीएफ प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट या प्रश्न मंजुषेतील आजचा प्रश्न आहे, पंढरपूरमध्ये प्रवेश करताना पादुका कोणाच्या गळ्यात असतात? ए. शितोळे सरकार, बी. शिंदे सरकार, सी. माने सरकार, डी. मोरे सरकार. या कार्यक्रमातील प्रश्न मंजुषामध्ये सहभागी होण्यासाठी आज विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पाठवा. त्यासाठी टाईप करा वारी स्पेस तुमचे अचूक उत्तर ए, बी, सी किंवा डी आणि पाठवा 9902099020 9920 या क्रमांकावर. दररोज विचारलेल्या प्रश्नांचे अचूक उत्तर पाठवणाऱ्या निवडक भाग्यवान विजेत्यास मिळेल साम टीव्ही कडून सार्थ ज्ञानेश्वरी ग्रंथ आणि तुकाराम गाथा ग्रंथ. जय हरी माऊली, जय हरी.
काय मग माऊली, माझ्या आली का नाही, झ्याक वाटलं का नाही? आपण नेहमी असे भेटणार, पण तुर्तास इथंच थांबतो, कारण आपण भेटणार आहोत उद्या याच वेळेला. तुम्ही कुठेही जाऊ नका. पात्र आरसे प्रस्तुत पाऊले चालती पंढरीची वाट, जशी माती तसं खत. धन्यवाद तुकाराम, धन्यवाद तुकाराम, धन्यवाद तुकाराम, धन्यवाद तुकाराम. पाऊले चालती पंढरीची वाट,